डाळ तांदूळ न भिजवता ढोकळा बनवूया। 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप चण्याच्या डाळीचं पीठ, 1 चमचा हिरवी मिरची आल्याची पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 चमचे पिठी साखर, 1 चमचा खाण्याचं तेल, 1 पेला ताक, अर्धा पेला पाणी घालून याचं बॅटर बनवलंय। हा ढोकळा शिजवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवूया, त्यामध्ये पाणी घालून घेऊयात। पाणी गरम होत आहे तोपर्यंत डब्याला तेल लावून घेऊया। आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 इनोची पुडी फोडून घालून घ्यायची आहे। यामध्ये 1 चमचा पाणी घालूया, बॅटर संपूर्ण 5 मिनिट हलवून घेऊया। तयार झालेलं बॅटर तेल लावलेल्या डब्यामध्ये घालून घेऊया। डबा 2 वेळा टॅप करायचा, पाणी उकळले त्यावरती रिंग ठेवायची, डबा ठेवायचा। ढोकळा शिजायला 20 मिनिट लागतात। हा 20 मिनिटात ढोकळा छान शिजला गेलेला आहे। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी पात्रात 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलंय, अर्धा चमचा मोहरी घालूया, थोडी कढीपत्ता, 1 चमचा पांढरे तीळ, थोडा हिंग घालायचा आणि याची फोडणी साखरेच्या पाण्यात घालून घ्यायची। आपली फोडणी तयार आहे। ढोकळा छान थंड झाला, ताटामध्ये काढून घेऊया। न चिकटता ढोकळा छान असा निघालेला आहे। यावरती तयार झालेली फोडणी घालून घेऊया, ढोकळा कट करून घेऊया। ढोकळा खाण्यासाठी गरमागरम तयार झालेला आहे। असा